हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड ची पहिली आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये फायनल आन्सर की रिलीज होऊन आपला रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी गाइज पुढील प्रक्रिया जी असणार आहे ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची। ज्या कॅन्डिडेट्सनी एक्झाम क्लिअर केलेली आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। तर असे कोणकोणते कागदपत्रे आहेत जे आतापासून आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत, जेणेकरून जर का तुमचा नंबर लागला, तुमची एक्झाम क्लिअर झाली तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना ती सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहेत। तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओमधून महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्याच पद्धतीने गट ड या पदासाठी काय पगार असणार आहे आणि कशा पद्धतीने पुढील प्रक्रिया घडणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। यामध्येच आपल्याला आपल्या गट ड च्या पदासाठीचा जो काही पगार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली होती। यामध्ये जर का तुम्ही पाहिलेलं असेल की पुरुष परिचर, स्त्री परिचर या पदाची वेतन श्रेणी काय आहे, तर तुम्हाला पेमेंट लेवल 3 मिळणार आहे आणि त्यामध्ये तुमची जे काही वेतन श्रेणी आहे ती 16,600 पासून 52,400 पर्यंत जाणार आहे। 16,400 पासून 52,400 पर्यंत जी तुमची वेतन श्रेणी आहे ही तुम्हाला मिळणार आहे। तर गाइज, 16,600 हाच तुमचा ओरिजिनल पगार असणार आहे का? तर नाही, हा पगार फक्त तुम्हाला बेसिक पेमेंट म्हणून मिळणार आहे। यामध्ये आणखी काही अलावन्सेस ॲड होतात, जसे की DA अलावन्स ॲड होते, त्यानंतर TAचं अलावन्स ॲड होते आणि अशा पद्धतीने एकूण जर का तुम्ही पहिल्याच महिन्याचा तुमचा पगार पाहिला तर हा पगार जास्तीत जास्त 25,000 प्लस असण्याची शक्यता आहे। कारण की गाइज, जे काही पद्धतीने आता एक्झाम्स आपल्या झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला जो बेसिक पेमेंट आहे तो दिला जात असतो आणि त्यामध्ये DA आणि TA त्याचबरोबरच इतर जे काही भत्ते असतात ते सुद्धा ॲड करून आपल्याला मिळत असतात। त्यामुळे जे काही तुमची पेमेंट असणार आहे ही बेसिक पेमेंट किंवा इन हँड पेमेंट तुम्हाला 25,000 पर्यंत मिळू शकते किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा मिळू शकते। तर बेसिक पेमेंट ही तुमची 52,400 पर्यंत जाणार आहे, म्हणजेच की ही तुमची बेसिक पेमेंट राहणार आहे आणि त्यामध्ये आणखी जे काही अलावन्सेस आहेत ते ॲड होऊन तुम्हाला मिळणार आहेत। तर सर्वात अगोदर 16,600 पासून तुमची बेसिक पेमेंट म्हणजे पहिल्या महिन्याचा जो काही पगार असेल तो असेल 25,000च्या वरतीच, कारण की त्याच्यामध्ये बेसिक पेमेंट 16,600 आणि ॲड केलेले जे काही अलावन्सेस आहे DA TA असे विविध अलावन्सेस तुम्हाला ॲड करून मिळणार आहेत। तर असे करताना शेवटी तुमच्या रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला 52,400 पर्यंतचा जो पगार आहे तो बेसिक पेमेंट म्हणून दिला जातो आणि त्यामध्ये DA आणि TA सुद्धा ॲड होऊन तुम्हाला मिळत असते। तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला वेतन श्रेणी आहे ती दिली जाते आणि त्याच पद्धतीने जे पुरुष परिचर किंवा स्त्री परिचर हे जे काही पद आहे हे पद मेंटल हॉस्पिटल किंवा जे काही मनोरुग्ण दवाखाने असतात त्या संदर्भात हे पदे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एवढा पगार किंवा ही वेतन श्रेणी मिळणार आहे। आणि इतर सर्व पदांसाठी 15,000 पासून ते 47,600 पर्यंत तुम्हाला पेमेंट दिली जाणार आहे। तर गाइज, 15,000 पासून 47,600 पर्यंत सुद्धा पेमेंट जी मिळत आहे ती सुद्धा कमी नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला DA आणि TA ॲड होऊन मिळत असते। तर अशा पद्धतीने ही आपले गट ड ची पदे आहेत, ज्यामध्ये शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, दंतसहाय्यक अशी विविध पदांसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे। तर यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत की जर का आपल्या एक्झाम्सचा रिझल्ट लागला तर आपल्याकडे कोणकोणती आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड साठी आवश्यक कागदपत्रे ही सारखीच असणार आहे। जरी तुम्ही गट ड साठी अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही गट क साठी अर्ज केलेला असेल तर दोन्ही परीक्षांसाठी जे तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायचे आहेत ते सेमच असणार आहेत। तर आरोग्य विभाग भरतीमधील आवश्यक कागदपत्रांची ही यादी आहे। यामध्ये सर्वात अगोदर शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रिका तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या पदाची मिनिमम शैक्षणिक अर्हता जी होती किंवा व्यावसायिक त्यांनी अर्हता जी सांगितलेली होती, तांत्रिक अर्हता सांगितलेली होती त्या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव किंवा प्रमाणपत्र जर का तुम्हाला मागितलेला असेल, जर एखाद्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्या पदासाठी
2 ते 3 वर्षांचा अनुभव मागितलेला होता आणि तुम्ही ते पदासाठी अर्ज केलेला आहे, तर अशाच पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र किंवा शारीरिक क्षमता असणारे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर जर का तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या कॅटेगरीचा जातीचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। नंतर वयाचा पुरावा म्हणून प्रत्येक कॅन्डिडेटला वयाचा पुरावा हा द्यावा लागत असतो, त्यामुळे शाळा सोडल्याचा जो काही दाखला आहे, तुमची जी काही TC आहे ती सुद्धा तुम्ही यूज करू शकतात किंवा जन्माचा दाखला तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकतात किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे जे काही प्रमाणपत्र असते ते सुद्धा तुम्ही तुमच्या वयाचा पुरावा म्हणून वापरू शकतात। तर अशा पद्धतीने वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र जे आहेत ते रेडी ठेवायचे आहेत। उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलायर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। सक्षम अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे। ज्या कॅन्डिडेट्सनी OBC कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे नॉन क्रिमिलायर असणे आवश्यक आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे डोमिसाईल म्हणजेच की रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे नक्कीच असायला हवे। तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरलेला आहे आणि या पदासाठी तुमच्याकडे नक्कीच डोमिसाईल असणे आवश्यक असणार आहे, कारण की डोमिसाईल बाबतच तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा माहिती विचारण्यात आलेली होती, नंबर विचारण्यात आलेला असेल तर त्याविषयीचीच तुम्हाला डोमिसाईलचे प्रमाणपत्र जे आहे ते स्वतःकडे ठेवायचे आहे। त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास त्याचा नोंदणी क्रमांक सुद्धा तुम्ही जवळ ठेवू शकतात। जर का तुम्ही केलेली नसेल तरी सुद्धा चालणार आहे। नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अतिउच्च क्रीडा प्रावीण्य, गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र किंवा स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्याचे उमेदवारांची नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर का गाईज तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अतिउच्च क्रीडा प्रावीण्य, गुणवत्ता धारक खेळाडू आहात आणि या सर्व ग्रुप्समधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल, जर का तुम्ही प्रकल्पग्रस्तमधून फॉर्म भरलेला असेल, भूकंपग्रस्तमधून फॉर्म भरलेला असेल तर त्या संदर्भातील तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। तर त्यानंतर दिव्यांग उमेदवारांचे जे काही शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाचे किमान 40% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असते ते सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, ज्या कॅन्डिडेट्सनी दिव्यांग उमेदवारांमधून फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जर का तुम्ही अनाथ या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तर त्या संदर्भातील सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे। त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याने त्याचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखाच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। जे कॅन्डिडेट सध्या काम करत आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी आहेत तर त्या कॅन्डिडेट्सना फॉर्म भरलेला असल्याचे परवानगीचे पत्र सुद्धा सोबत ठेवायचे आहे। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा EWSचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबरच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की इतर आवश्यक ती कागदपत्रे, इतर आवश्यक ती कागदपत्रे म्हणजेच की तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, पासपोर्ट, त्याचबरोबरच ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचे वोटर ID कार्ड आणि आधार कार्ड अशी महत्त्वाची इतर आवश्यक कागदपत्रे जर का तुमच्याकडे असतील तर ती सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायची आहे। जर का काही कॅन्डिडेट्सनी वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरलेला असेल, महिला आरक्षणातून फॉर्म भरलेला असेल तर त्या संदर्भातील जे एक कागदपत्र मिळत असते, प्रमाणपत्र मिळत असते ते सुद्धा तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। अर्ज भरताना वरील सर्व प्रमाणपत्रांचे मूळ प्रमाणपत्र किंवा मूळ कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्या संदर्भातील प्रतिसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या झेरॉक्स कॉपीज काढून ठेवू शकता किंवा त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे। तर अशाच पद्धतीने विविध आणखी कागदपत्रे आहेत, जसे की तुमची 10वी किंवा 12वीची मार्क लिस्ट, जेवढे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या संदर्भातील तुमच्या मार्क लिस्ट किंवा इतर गुणपत्रिका किंवा इतर जे काही तुमच्याकडे प्रमाणपत्र असतील अनुभवाचे किंवा कॉम्प्युटर तुम्ही केलेलं असेल तर त्या संदर्भातील MSCITचे सर्टिफिकेट, असे विविध सर्टिफिकेट्स तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा तुमची कागदपत्र तपासणीची यादी प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन जाणे इझी पडणार आहे। तर आय होप गाईज की या संदर्भातील संपूर्ण आयडिया तुम्हाला आलेली असेल की कशा पद्धतीने आपल्या आरोग्य विभाग पदभरतीचे कागदपत्रांची यादी असणार आहे, ज्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे। कारण की गाईज आता लवकरच आपला रिझल्ट लागणार आहे आणि एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ आहे आरोग्य विभाग ग्रुप Dचा त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकतात।
आणि पुढील जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला चॅनलद्वारे लवकरच मिळणार आहेत. तर त्यामुळे जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली होती की येत्या 15 दिवसामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण की स्वतः आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जे एक कार्यक्रम होता उद्घाटनाचा, तर त्या उद्घाटन प्रसंगी ही माहिती दिलेली आहे की येत्या 15 दिवसामध्ये आरोग्य विभाग गट क आणि गट ड चा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे गाईज, आता येत्या 15 दिवसामध्ये आपली फायनल आन्सर की रिलीज होईल आणि त्यानंतर रिझल्टसुद्धा डिक्लेअर केला जाईल. रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर ज्याप्रमाणे वन विभागातील एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने आरोग्य विभागातील ग्रुप डी आणि ग्रुप सी ची सुद्धा यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यात प्रावीण्य मिळवलेल्या उमेदवारांना आरोग्य विभागाकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. तर अशा पद्धतीने जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे तुमच्याकडे तयार ठेवा, जेणेकरून जेव्हा तुमचे नाव यादीमध्ये प्रसिद्ध होईल तेव्हा तुमच्याकडे ही सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने गाईज, जे काही पुढील अपडेट्स आपल्या आरोग्य विभाग पदभरतीबाबत येणार आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या चॅनलद्वारे माहिती मिळणार आहे, म्हणून चॅनलला सुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, आय होप की या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल.